देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री देवी महात्म्य अध्याय 15। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। सूत शौनकाते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित मेधा सुरथासी कथित ध्यान पूजन देवीचे। ऋषी म्हणे नृपा लागून ऐके देवीचे ध्यान पूजन। देवी असे त्रिगुणा आपण राजसी तामसी सात्विकी त्रिप्रकारांची देवी जाण। विश्वस्वरूपे सर्व आपण चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिती। हरीची योगनिद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती। ती तमोगुणा असे निश्चिती मधुकैटभ मर्दिनी ते। मधुकैटभ नाशार्थ जाण स्तविता जाहला कमलासन। तिचे स्वरूप करीतो वर्णन ध्यान ऐके राजेंद्रा। दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज कृष्ण वर्णा ती तेजपुंज विराजमान दिसत असे। तीन नेत्रांची शोभे माळा यास्तव दिसत असे सोज्वळा। तैशाची दंत दाढा सकळा भयंकर रूप दिसे। रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसत असे। श्रीची दाही हस्तकी आयुधांची प्रभा फाके दश दिशा। खड्ग बाण गदा शूळ शंखचक्र भ्रुशुंडी केवळ परिघ कार्मुक शिर कमळ गळत रुधिर धरी करी। ती ही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दुरत्यया आराधिता पूजी जो तया वश्य करी चराचर। आता सर्व देव शरीरांपासून जी का प्रकट जाहली भवानी अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष। महिषमर्दिनी ती जाण श्वेत असे तियेचे आनन। जियेचे भुज नीलवर्ण श्वेत स्तन मंडल जिचे। रक्त मध्य शरीर जाण रक्त असती जियेचे चरण जंघा उरू रक्तवर्ण अत्यंत मद जियेचा। अत्यंत चित्र जियेचे जघन चित्र माल्यां भूषण अंगी शोभे चित्रानुलेपन कांती रूप सौभाग्यशील। अष्टादश भुजा देवी प्रेम भावे ती पूजावी। जी सहस्र बाहू वैभवी शोभत असे जगदंबा। अष्टादश हस्त की जाण आयुधे करीत असे धारण। दक्षिणाधः करापासून क्रमे करून सांगित जेती। अक्षमाला कमल बाण खड्ग वज्र गदा धारण। चक्र त्रिशूळ परशु जाण शंख घंटा पाशतो। शक्ती दंड आणि चर्म चाप पान पात्र कमंडल उत्तम ही अष्टादश आयुधे परम अलंकृत भुज तीही। सर्व देवतामयी जाण ईशा महालक्ष्मी आपण। भावे करी जो आराधन लोकस्वामी होय तो। सर्व लोकांचा होय पती तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती। तयाची आज्ञा वागविती इंद्रादी सर्व सुरवर। आता गौरी देहापासून जी का झाली उत्पन्न जी सत्व गुणैक निधान महासरस्वती ती। जी शुंभ निशुंभ बर्हिणी जी शुंभासुर निबर्हिणी साक्षात वर्णिली भवानी। जी अष्टभुजा आयुध पाणी आयुधे तिची सांगतो। बाण मसूल शूल चक्र शंख घंटा लांगल कार्मुक अष्टहस्तकी आयुधे देख धरी ती जाहली राजेंद्रा। ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देत असे तत्वता। शुंभ निशुंभासी स्मरता करीती शुंभ निशुंभासी समरता करीती जाहली जगदंबा। नरेंद्रा या प्रकारे करून मूर्तीची स्वरूपे केली वर्णन। या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी। महालक्ष्मी अष्टदश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी। मध्य देवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन। पृष्ठभागी त्रय मिथून पूजावे ते सांगतो। स्वरा पत्नी सह चतुरानन मध्ये तयाचे करावे पूजन। गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा। लक्ष्मी सहित नारायण तयांचे वामभागी पूजन। पुढे देवीचे त्रय मांडून पूजा तयांची करावी। जरी अष्टदशभुजा देवी महालक्ष्मी स्थापावी तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना।
दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती, तुझं कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसेची काल मृत्यू ते पूजिती. दक्षिणोत्तर क्रमाने व्हावे सर्व अरिष्टांचे निरसन म्हणून कालमृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभा ते जाहली मारुती तियेची पूजा करावी निश्चिती. ऐसे चित्ती वाटेल तै तिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊन या. अग्रभागी देवी त्रय जाण पृष्ठी मिथुन त्रय पूजन. पूर्वी सांगितल्या प्रमाण नवशक्ती पूजाव्या अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामाप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंद जननी. सहावी जाणावी कात्यायनी कालरात्री. सातवी ती महागौरी. आठवी जाण सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे ठाई. नवशक्ती ते वर्णिले पाही त्यांची नामे ऐक लवलाही. त्या पीठ देवता जाणाव्या. पीता श्वेता अरुणा जाण कृष्णा धूम्रा तीव्रा आपण. स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वालिनी ती नववी पै. पूजन या नवशक्तींचे अवश्य अधि करावे. साचे रुद्र विनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो देव्ये या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी. अवतार त्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण स्तोत्रे मंत्रे सहजा ज्यांची त्यांची म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेची. हे तीन अवतार कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मी पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्घ्यादी भूषणे गंधाक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य यथा राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरा मांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावा. यथा अधिकारे बली करुनी मग देवीसी करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन करोद्वर्तन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. सद्गदित अंतःकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती म्हणून तो देव पंक्ती महिषासुर पूजावा. देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिण भागी आपण देवीचे प्रिय सिंह वाहन पूजा त्याची करावी. जो मूर्तिमंत धर्म समग्र जेणे धरिले चराचर घेऊनी सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस व्हावे तेव्हा एकाग्र मानस मग कृतांजली सावकाश होऊनी स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठण करावी. तिन्ही चरित्रे जितुका असेल आपुला हे तर तितुके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिता पाही त्यासी नेम काहीची नाही. एक पत्र अथवा सर्व ही वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगती यथार्थ जैसा अवकाश. मनोरथ तितुकी पत्रे वाचिती म्हणून प्राकृत महात्म्य जाण पाहिजे तितुके करावे पठण. परी संस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करिता पठण आधी छंद ऋषी देवता ध्यान बीज शक्ती शाप मोचन केल्या वाचून व्यर्थते. या सप्तशती स्तोत्राचा जाण मेधा ऋषी असे आपण. गायत्र्यादी सप्त छंद पूर्ण तीही देवता अनुक्रमे. प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण. गायत्रीचा छंद पूर्ण महाकाली देवता. नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्नितत्व जाण सुतेज महाकाली प्रित्यर्थ सहज जप विनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण. उष्णिक नामे छंद पूर्ण महालक्ष्मी देवता. शाकंभरी शक्ती दुर्गा बीज वायू तत्व असे सुतेज महालक्ष्मी प्रित्यर्थ सहज जप विनियोग करावा. अंत्यचरित्राचा जाण रुद्र ऋषी असे आपण. अनुष्ठूप छंद हाची छंद पूर्ण महासरस्वती देवता. भीमा शक्ती भ्रामरी बीज
बीज सूर्य तत्व असे सुतेज महासरस्वती प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा. ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला कीलक जपोन सरहस्य करावे पठण नाही तरी व्यर्थ असे. कोणी ऐसे जपती जाण अर्गला कीलक कवच जपीन मग रहस्य करीती पठण त्यासही प्रमाण असे की अक्षर रेफ विसर्ग चुकता तत्काळ विघ्न होय तत्वता. शाप मोचना वाचूनी हाता फळ न ये कदापि. आणिक एक असे अटक तेही सांगतो तुझ सम्यक पाठ संपुटित सकळिक तो संस्कृताचा करावा. संपुटित म्हणजे जाण जो का मंत्र असे नरवाण त्याची नव अक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख एकादश असती सम्यक ऋषी छंद देवता ध्यानादिक अनुक्रमे करावे. नरवाण मंत्राचा जप जाण पाठापूर्वी शत करून पाठा अंती ही शत आपण जप करावा मंत्राचा. तरीच चंडी पाठाचे फळ प्राप्त होत असे शीघ्र केवळ नाही तरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे. यथाविधी ग्रंथपूजन आद्यंती करावे संपूर्ण आद्यंती प्रणव लावून चंडी पाठ करावा. उत्कीलन रात्री सूक्त जाण पाठारंभी करावे पठण पाठांती देवी सूक्त संपूर्ण पठण निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन अथवा रात्री सूक्त देवी सूक्त जाण पाठा अनुक्रमे करावे. सुरभी ज्ञान शूर्प योनी कुर्म पंकज लिंग निर्याणी या अष्टमुद्रा तत्क्षणी जपा अंती दाखवाव्या. एक चरित्र करणे पठण तरी मध्यम वाचावे संपूर्ण मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठू करू नये. पाठ केला असता विघ्न होत असे तत्वता ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धासाचा ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना. असो या महात्मे स्तवन करुणी करावी प्रदक्षिण साष्टांग घालून या नमन मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापन. वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा प्रतिश्लोकी करावे हवन. ऐसे येथे आहे वर्णन या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो. डामरादी तंत्रासार ग्रंथी मंडनकृत माला मंत्र पद्धती भैरवादी सर्व तंत्रांची युक्ती पाहुनी येथे सांगेन. या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असती सविस्तर अनुक्रमे परियेसी. 1 नवरात्री विधान जाण 2 नित्यचंडी विधान 3 नवदुर्गा अनुष्ठान कालरात्री 4 5वी नवचंडी ती जाण 6वी शतचंडी आपण सहस्त्रचंडी 7वी पूर्ण हे 7 प्रकार जाणावे. सहस्त्रचंडी प्रकारे करून 1,00,000 कोटी चंडी करावी पूर्ण. आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. अश्विन शुक्ल प्रतिपदे पासून नवरात्र नवमी पर्यंत जाण उपवास अथवा नक्त करून अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ नक्ताचे मध्यम असे केवळ एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण तीही भक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भक्षण फळ उत्तम अत्ययाचे. न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ स्वकीय वर्ण दत्त सकळ तेची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान प्रतिदिनी एक पाठ जाण नवपाठ करावे. करुनी संपुटित मंत्र नरवाण कवच अर्गला कीलक जपोन सरहस्य करावे पठण विप्र द्वारा स्वये वा. नवमीच्या पाठा सुद्धा जाण अष्टमीस करावे पाठ 2 अष्टमी दिवशी अधिवासन होमारंभ करावा. नवमी दिवशी होम समाप्ती करोनी अर्पावी पूर्णाहुती. एक कुमारी निश्चिती प्रतिदिनी जेववावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन करावी यथाशक्ती आपण परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले. नव सुवासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी. पायस तिल घृत वधारी ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम येथे नाही दशांश होम बहुपाठ करविता उत्तम प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण तेने स्वगृह्य विधी पाहून मग करावे पात्रा सादान.
ऐसे येथे वर्णिले. सप्तशतीचे पुरश्चरण 4 प्रकारचे असे जाण. जप, होम, तर्पण, मार्जन, उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ, देवीचे आमंत्रण. हवन हे देवीचे भोजन. तर्पणे करून रोग शमन. कुष्ठ जाय मार्जने. जप यथोक्त पाठे करून. होम तो मंत्रे विभागे जाण. ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण कराव्या. तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण. मार्जयामी ऐसे मार्जन. येणे मार्जन देहशुद्धी होत असे. धनवंत तो तेणे पाही. होम करावा सर्वदाही. निर्धनासी कारण नाही तेणे पाठ मात्र करावा. सर्वाहुनी उत्तम देख. श्रवण पठणाचे फळ अधिक. 12वे अध्यायी सकळिक देवीने स्वये वर्णिले. नवरात्राचे ठाई जाण. रात्री करावे देवी पूजन. त्यांचे अधिक महिमान. जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण. महोत्साह देवीचा जाण यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण हाची विधी सांगितला पूर्ण. ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा. पाहोनी शुभ मास शुभ मुहूर्त. शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित. पुन्हा शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्य चंडी. प्रतिदिनी एक पाठ करून 30वा पाठ करावा. पूर्वदिनी ते दिवशी आधी वासन योजुनी पुण्याह वाचन करावे. 30वे दिवशी दशांश होम पायस तिलघृते उत्तम. दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे. नित्य एक कुमारी भोजन. व्रतस्थ असावे 30 दिन. सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे. जयासी न घडे होम स्पष्ट तेणे करावा दशांश पाठ. तर्पण मार्जना अभावे निकृष्ट दशांश पाठ करावा. असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे. पाहोनी शुभ मास शुभ मुहूर्त. शुक्ल षष्टीपासून निश्चित शुक्ल चतुर्दशी पर्यंत 9 दिवस नव दुर्गा. प्रतिदिनी एक पाठ करोनी 9वा पाठ करावा. पूर्वदिनी ते दिवशी आधी वासन योजोनी होमारंभ करावा. 9वे दिवशी मुख्य होम पायस तिलघृते उत्तम यथा अवकाशे. तर्पण मार्जन परम दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे. अवधारी नवदुर्गा व्रत व्यापरी नव संकट नाशन करावे. ऐसिया प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन. आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा. पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त. कृष्ण षष्ठी पासून निश्चित कृष्ण चतुर्दशी पर्यंत 9 दिवस कालरात्री. एक पाठ प्रत्ययी करून नवम करावा. पूर्वदिनी अष्टमी दिनी आधी वासनी पुण्याह वाचन करावे. नवमी दिनी मुख्य होम पायस तिलघृते उत्तम यथाविधी. तर्पण मार्जन परम नेम दशांशता येथे नसे. प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे. अवधारी संकटकाळी ही चतुरी कालरात्री योजावी. असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले. तुझ लागून ही 4 विधाने सांगितली. या 4 विधानांचे ठाई पाठ एक करावा. पाही एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे. होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण. संविधा उपद्रव्यांचे वर्णन होम विधानी सांगू ते. आता नवचंडीचे विधान सांगतो मी. तुझ लागून एकचित्ते करी श्रवण. नवचंडी प्रकार तो. अश्विन शुक्ल प्रतिपदे पासून नवमी पर्यंत जे 9 दिन 9 दिवस वरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धिपाठ 9 दिन करावे स्पष्ट. नवमी दिनीचे 9 पाठ वरिष्ठ. अष्टमी दिनी करावे. पाठार्थ करावे ब्राह्मण. प्रतिदिनी एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्र जाण अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ. दुसरे दिवशी 2 स्पष्ट. तृतीय दिनी 3 वरिष्ठ. ऐसे एकाधिक प्रत्ययही. एवं 9वे दिवशी 9 पाठ ते करावे. अष्टमदिनी स्पष्ट अधिवासन करूनी नीट पुण्याह वाचन करावे. 9वी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी. उत्तम तर्पण मार्जनाचा धर्म दशांश माने करावा. प्रथम दिनी कुमारी 1. द्वितीय दिनी 2 देख. तृतीयेसी 3 सम्यक. चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन. 9वी दिवशी 9 जाण कुमारिका पूजाव्या. एवं पंचचत्वा रिंशत पाठ करावे. यथास्थित तितक्याची कुमारी निश्चित. सुवासिनी तितक्याची. ब्राह्मण 45 भोजनी करावे. सर्वान तृप्त
अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण वरावे पाठार्थी. असो या प्रकारे करून करावे नवचंडी व्रत जाण करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागून शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ शत संपवावे 4 दिवसात. 5वे दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रण दशोत्तर वृद्धी पाठ जाण प्रति दिवशी करवावे पूर्ण. 4थ दिवशी शत होती. या परी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण. 4थ दिवशी संपवून आधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण, दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. 3रे दिवशी 30 द्विज. 4थे दिनी 40 सतेज. ऐसे शत द्विज मुखे पाठ सहज करुणी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून 4थ दिवशी आधिवासन नांदी श्राद्ध पुण्याह वाचन 4थ दिनी करावे. पंचम दिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन करोनी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवशी कुमारी 10, दुसरे दिवशी पूजाव्या 20, तृतीय दिनी कुमारी 30, चतुर्थीसी 40 असाव्या. कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी तैसेची ब्राह्मण सर्व मिळून समारंभ करावा. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावे दशांश पाठ प्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांची कल्याण प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटांपासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्त्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण. पूर्ववत शुभ दिन पाहून आरंभावी सहस्त्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्त्र 4 दिवसात करावे समग्र. 5वे दिवशी होम सत्वर दशांश भागे करावा. शत ब्राह्मण आमंत्रण शतोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करावे पूर्ण. सहस्त्र होती 4थे दिवशी. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 चौथे दिनी. 100 ब्राह्मण द्वारा सहस्त्र पाठ वेगे करा. यद्वा शतोत्तर वृद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे. प्रथम दिवशी शतब्राह्मण, द्वितीय दिनी शतके 2, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके चौथे दिनी. चौथे दिवशी समाप्ती करावी. सहस्त्रचंडी निश्चिती स्वास्ती वाचन अधिवास स्थिती 4th दिनी करावी. पंचम दिनी दशांश हवन दशांश करावे. तर्पण मार्जन प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर वृद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके चौथे दिवशी 4 शतके चौथे दिनी. आद्य दिनी सुवासिनी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, 4 शते चौथे दिवशी. एवं सहस्र संख्या ब्राह्मण सहस्र कुमारींचे पूजन तितुकिया सुवासिनी जाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्रचंडीचा करावा. श्रवण पठणाचे केवळ फळ 12वे अध्यायी वर्णिले सकळ म्हणून जे करावे ते सकळ होत असे निश्चये. असो या प्रकारे सहस्रचंडीचे केले वर्णन. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसती. सहस्रचंडीचे अनुष्ठान पाहोनी लक्ष कोटी चंडी जाण करावी. सामर्थ्य असलिया पूर्ण द्रव्य बळे करून या. ब्रह्मचारियासी जाण सिद्धी होय पाठे करून. गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करणे वानप्रस्थी. संन्यासियासी मार्जन मुख्य बोलिले असे जाण. आश्रम परत्वे धर्मपूर्ण सिद्धी कारणे निवेदिले. अतिसंकट महोत्पात महाभय जाहल्या प्राप्त. वंशवृद्धी व्हावया निश्चित शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी महारोग व्यापता शरीरी. बालग्रह ब्रह्मराक्षस फेपरी यासी शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून मंडप जाण करावा. 16 स्तंभ मंडित जाण चतुर्द्वारे करावा निर्माण. शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुझ लागी. सहस्रचंडीच्या मंडपा 20 स्तंभ निर्मावे. नृपा ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभा तयासी आणावी. करवा
चतुर्द्वार मंडित करावा. चतुर्द्वार मंडित वस्त्राधिके शोभा बहुत. मंडपामध्ये वेदिका निश्चित देवी तिथे पूजावी. देवीच्या ईशान्येसी जाण ग्रहपीठ करावे निर्माण. पाहोनिया नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे. देवीपीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे. होमासी मेखलायोनी कंठासी यथाविधी निर्मावे. सहस्त्र होमाचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड निर्माण. लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी. सहस्रचंडीचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड प्रमाण. शतचंडी कुंडाचे मान 2 हस्त चतुरस्त्र. शतचंडीचे दशांश हवन त्याहुनी जे हवन न्यून हस्त मात्र कुंड प्रमाण अथवा थंडीले निर्मावी. पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्तमात्र निर्मावी. देखा मध्ये देवीची वेदी सुरेखा अष्टकोणा निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे. वरुण मंडळ अथवा सर्व तो भद्र केवळ वेदीवरी निर्मावे. नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्ये वाजून देवीचा महोत्सव करून यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण शिला मृत्तिका धातुरत्न काष्ट वालुका चित्रलेखन मनोमय ह्या 8 जाणा. शिलामय उच्च चतुरंगुळ वितस्थित उच्च धातूची केवळ. उच्च द्वादशांगुळ सकळ काष्टमयी निर्मावी. काष्टमय प्रतिमेचा विस्तार चतुरंगुळ करावा सुंदर. मृत्तिकामय प्रतिमा साचार 24 अंगुळे उच्च ती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार षडंगुळ असावा. साचार रत्नांची प्रतिमा ती सुंदर. अंगुष्ट पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृन्मय प्रतिमा वरिष्ठ जाण. ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण महिमयी म्हणोनी. महिमयींचे आराधन सुरथ राजा करोनी जाण. सावर्णी मनू जाहला पूर्ण 14 मध्ये श्रेष्ठ तो. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा. 18 भुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगमा. यध्वा चतुर्भुज करावी ती एकची करिता निर्माण. सर्व देवता संतुष्ट संपूर्ण. आता ऐका एकाग्र होऊन एकची ध्यान तिहींचे. या माया मधुकैटभ प्रमथिनी. या महिषोन्मूलिनी. या धूम्रेक्षण चंडमुंड मथिनी. या रक्तबीजाशिनी. शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी. या सिद्ध लक्ष्मी ही परा. सा दुर्गा नवकोटी. सा चंडा नवकोटी मूर्ती सहिता. माम पातु विश्वेश्वरी. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार. आता सांगतो यंत्रोद्धार. जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बैसेवरी. यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण. ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये. आतमध्ये काढून त्रिकोण त्याचे बाहेरी षटकोण जाण. त्याचे बाहेरी वृत्त बेष्टून बाह्याष्ट दळे काढावी. त्याचे बाहेर धरणी त्रय चतुरस्त्र काढिता होय. त्याचे बाहेर करावी सोय चतुर्द्वारांची. ऐसे यंत्र निर्मोनी निश्चित पंचरंगे करावे शोभिवंत. तेथे देवी येऊन बैसत संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्र जाण त्यांचे यंत्र करावे निर्माण. ते देवीचे कल्पोनी आसन यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमये करून तेने यंत्र करावे निर्माण. शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. जितुके शक्तीपर पूजन तितुके यंत्री करावे जाण. अग्निपाशी उष्णता पूर्ण तैसी देवी यंत्रापाशी. देवी पर असे जो का होम कुंड अथवा थंडिले परम संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून जो आपणापासी करी रक्षण. भूत प्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासी. अगरू कस्तुरी गोरोचन कुमकुम मासी. नख चंदन अष्टम तगरांचे गंध जाण. गंधाष्टक देवीचे. आता नाना होम द्रव्ये जाण त्यांचे करीतो निरूपण. पायसतील घृत ही पूर्ण मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत येणे वीर्य वृद्धी होय निश्चित. तिल तंडुळे बळाद्भूत यवे बंधुबळ पावे तो.
समिधा अश्वत्थ पलाश जाण अर्क अपा मार्ग दले करून पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त तयासी दत्तुर पुष्पे मल्लिका जाती जपा कुसुमे होम करीती शिव संतुष्ट होय निश्चिती शत्रु विनाश होतसे बिल्व नारिंग नारी केळे दाडिम द्राक्षे निंबू फळे खर्जूर पूग बकुळे कमळे होमिता तुष्टी होत असे दुर्वा अंकुर कुश आम्रफळ करवीर भक्ष्य भोज्य गुगुळ अन्न इक्षु गोधुमे सकळ कार्यसिद्धी होत असे असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाणं शाक्त धर्मे करावे स्नान अभ्यंग मर्दन करावे शाक्त धर्मे संध्योपासन पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे मंडप प्रवेशन मंत्र घोषे करूनिया मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करून मग भूशुद्धी भूत शुद्धी जाण प्राण प्रतिष्ठा करावी गणेश पूजा स्वस्ती वाचन नांदी श्राद्धा अंत करावे जाण करोनी आचार्यादी वर्ण ऋत्वी गादी यथाविधी अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देखा नरवाणाचे न्यास सकळिका एकादश करावे मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन शंख पूजा करावी जाण यंत्रावरी ते काळी पीठ देवतांचे पूजन मग सर्वतो भद्र मांडोन ब्रह्मादी देवता पूजन कलश स्थापन यथाविधी पूर्ण पात्री रक्त वस्त्रावरी यंत्र काढावे अवधारी यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी अनुक्रमे मंत्र पूजन उष्णोदके मंगलस्नान श्री सूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा दुर्गा सरस्वती सूक्त जपोन देवीस घालावे महास्नान पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्त्र पुष्पे अर्पावी आवरण देवतांचे पूजन शेष पूजा करावी संपूर्ण मग चतुष्षष्टी योगिनी पूजन बलिदान करावे करोनी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा जाण कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त सूर्यकांतापासून जाण अग्नी करावा उत्पन्न अथवा अग्निहोत्र गृहातून अग्नी आणोनी स्थापावा कवच अर्गला कीलक मुख्य त्रयोदश अध्याय देख सहस्त्र्यांचे अध्याय त्रिक होम सर्वांचा करावा किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन कवच अर्गला कीलक वर्जोन रहस्य त्रय वर्जावे अथवा सामर्थ्य नसता जाण नरवाण मंत्रे करावे हवन अथवा नमो देव्यै मंत्रे करून हवन सर्वांचे करावे अथवा जयंती मंगला काली येणे करावा होम सकळी संतुष्ट होत असे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पीठ देवता आवरण देवता यांच्या नाममंत्रे होम तत्वता मुख्य होमाचे आद्यंती करिता घृताहुती अर्पाव्या नित्य चंडी होमाचे ठाई जाण एकेकास 30 आहुती अर्पण नवरात्री नवदुर्गा हवन कालरात्री तिसरी ती या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता आणि सहस्त्रचंडी होमिता सहस्राहुती अर्पाव्या मग स्विष्ट कृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती पीठदान आचार्या प्रति ऋत्वी जानसी दक्षिणा सामर्थ्य असरिया जाण वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण ब्राह्मण भोजन करावे आता कामना परत्वे हवन मुख्य द्रव्य करावे जाण संपुटित करावा मंत्र नरवाण त्या मंत्री योजावा विद्या कामना असता जाण वाग्भव संपुटित करी पूर्ण लक्ष्मी पुत्रा प्राप्ती लागून काम राज संपुटित मधुकैटभ विद्रावी हा मंत्र त्याचा जप करिता पवित्र राज चोरादी भय समग्र नाश पावे सर्वही जयंती मंगला येणे देख जाती महामार्यादी उपद्रव अनेक रूपम देही या अधिमंत्रे सम्यक सौभाग्य कामना प्राप्त होती वंदिता योगे येणे राज सन्मान प्राप्त होणे स्फोटादी व्याधी नाशा कारणे रक्तबीज वधे हा मंत्र
अचिंत्य रूप हा जपता मंत्र जाय हृदय संताप सर्वत्र न तेभ्यः सर्वदा पवित्र सर्व पाप क्षय करी स्तुवद्भ्यो भक्ती पडता मंत्र सर्व व्याधी नाश क्षिप्र चंडिके सततम हा पवित्र येणे संतुष्ट जगदंबा देही सौभाग्यम हा मंत्र आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र विदेही द्विषताम हा पवित्र येणे उच्चाटन होत असे विद्यावंतम यशः हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र विदेही देवी कल्याणम हा पवित्र येणे कुटुंब संरक्षा प्रचंड दैत्य दर्पघ्ने हा मंत्र वाद व्यवहारी जय सर्वत्र चतुर्भुजे चतुर्वक्त्र येणे पुरुषार्थ सिद्धी ती कृष्णेन संस्तुते हा मंत्र येणे मंत्र सिद्धी सर्वत्र हिमाचल सुता हा पवित्र जपता तप योग सिद्धी ती सुरासुर शिरो हा मंत्र येणे जनवश होती सर्वत्र इंद्र आणि पती येणे पवित्र चित्त शुद्धी होत असे देवी प्रचंड दोर्दंड मंत्र जलोदरनाशी सर्वत्र देवी भक्तजनो हा पवित्र येणे पर्जन्यवृष्टी ती पत्नी मनोरमा हा मंत्र याचा जप करिता पवित्र पत्नी प्राप्त होय क्षिप्र संशय नाही सर्वथा प्रतिश्लोकी प्रतिचरिती मंत्र योजावे आदी अंती अथवा लक्ष जप केली निश्चिती दशांश होम करावा प्रथम अध्यायी मंत्र साधन सांगितले तुझ लागून तैसेची येथे करिता पूर्ण मंत्र सिद्धी होत असे आता तुम्ही करावे श्रवण जे एका नियमधारी ब्राह्मण सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करीती त्यासीच फळ होय प्राप्त इतरांचे व्यर्थ जात ते नियम सांगतो निश्चित श्रवण आता करावे क्षमा सत्य दया दान शौच इंद्रिय निग्रह जाण देवपूजा अग्निहवन संतोष चौर्य वर्जन ते आमिष वर्जन करावे येथे नेमिले असे स्वभावे मुख्य आमिष ते जाणावे मांस ऐसे म्हणती तया धान्यामध्ये आमिष जाण मसूर माश हे प्रमाण फळांमध्ये जंबीर आपण निंबू भेद जाणावा रसांमध्ये महिषी दुग्ध दुसरे अजाक्षीर अशुद्ध परी गो दुग्ध असे शुद्ध महिषी दुग्ध अपवित्रते शाकांमध्ये आमिष जाण दोडका घोळ शेपू आपण अफू राजगीर पत्र पूर्ण शाखा आमिष जाणावे पलांडू आणि लसूण तेने पुण्यक्षय होय जाण सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे हिंसा करू नये जाण शाप देऊ नये आपण असत्य बोलू नये पूर्ण नख रोमे न छेदावी अस्थि कपालांचे स्पर्शन क्रोध करू नये आपण महोदकी प्रवेशुनी स्नान करू नये कदापि चांडाळाशी संभाषण अधौत वस्त्रांचे धारण अन्याची माळा वस्त्रे आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी उच्छिष्ट आणि चंडिकांना शूद्रे आणिले ते आपण आमिष पिपिलिका युक्त जाण भक्षू नये कदापि अंजलीने उदक पान करू नये कदापि आपण उच्छिष्ट असू नये जाण मुक्त केश असू नये आचमना वाचून राहू नये कदापि जाण अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आचमना अभावी करावे गंध भस्माचे धारण वारंवार करावे जाण दक्षिण पूर्व करुणी चरण निजू नये सर्वथा करुणी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे पूर्वोक्त नियम धारण करिता फळ प्राप्त होय तत्वता ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी करावे प्राकृताचे पठण त्यासी नाही नियम धारण सांगितले होमविधान तेही प्राकृती असेना असो पायस तिळ घृते जाण प्रतिश्लोकी करावे हवन याचे सांगितले विधान यथाशक्ती करून या आता सिंहावलोके करून सांगतो ग्रंथाचे वर्णन स्तोत्र मंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी पुन्हा नाममंत्रे जाण करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी बद्धांजळी नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाई भावावे होऊनी तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर पूजा करीत असे सादर भक्ती नम्र होऊन या तो मना सारिखे भोग भोगोनी देवी सायुज्य पावे जनी ऐसी व्यासाची हे वाणी संशय नाही काही असेना जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन त्याच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्धे जगदंबा यथाशक्ती राजोपचार देवीसी अर्पावे प्रिय कर षोडशोपचारे पूजा प्रकार करूनी देवी ते पूजावे खडगिणी शूलिनी हा मंत्र एक शूलेन पाही हे मंत्र चार देख सर्व स्वरूपे हे मंत्र पंचकतीही चरित्री अनुक्रमे या दश मंत्रे करून जाण करावे पंचवार प्रदक्षिण
नमो देव्ये पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक येणे स्तोत्रे स्तवावे. देख द्रव्यहीन मंत्रे सकळीक पूजा देवीसी समर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीत असे अनुदिन तयासी देवीचे सायुज्य जाण प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक तैसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले. जैसे देवींचे मंत्र फळती इच्छिले फळ तत्काळ देती तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काळ सफळित. असो या अध्यायाचे 28 जाण केले वैकृतिक रहस्य वर्णन. पुढील अध्याय निरूपण मूर्ती रहस्य परिसावे. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटांपासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होत असे तत्काळ देवी ऐके बैसोनी जवळ. हे 12 अध्याय निरूपिले. मानसी इच्छिले सकळ अर्थ देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या श्रवण पठणे पै. श्री देवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वहिले राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम 15 अध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः.